हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामींच्या कृपेने सुख, समृद्धी आणि समाधान तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येऊ. तुम्हा सर्वांना स्वामी पुण्यतिथीच्या स्वामीमय शुभेच्छा. पाहू शकता इथे मी आज बुधवार निमित्त छान अशी पूजा केलेली आहे. तर आजची ही माझी देवपूजा आहे. ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. इथे पाहू शकता उंबरट्याची पण मी छान अशी पूजा केली. दारामध्ये छान अशी रांगोळी काढली. इकडे पण मी सुद्धा छान अशी रांगोळी काढून घेतली आहे. बघा देवपूजा वगैरे झाली माझी आणि मी माझं बाकीचं काम आवरते. कपडे वगैरे राहिलेत माझे. तर इकडं पडलंय बघा, खाली ज्वारीचं दळण करायला घेऊन आली. कारण मग इकडं दळायला द्यायला लागतं ना खाली, त्याच्यामुळे. तर चाललंय ज्वारीचं दळण. काम आवरलं बाई. तर बघा ती दळण करते. इकडं चक्कू बघा केवढे झालेत. आता काढायचेत बरं का, पण काढू आता एखाद दिवशी. मोठे मोठे झाले, त्याच्या अगोदर एकदा दोनदा काढले होते. आणि वरती शेंड्याला आहेत, मग इतक्या वरती हात पुरत नाही. आणि खाली पाळलं तर मग ते चक्कू खराब होतात. तर बघू एखाद दिवशी सिद्धीला सुट्टी असेल ना तरच मग काढावं लागेल, कारण ती कामं असली कामं तर सिद्धीच करते. तर बघा पल्लवी दळण करत होती तोपर्यंत मग मी कपडे वगैरे धुवून घेतले, वाळायला घातले आणि आवरून घेतलं. त्यानंतर मग काल मार्केटमधून भाजीपाला आणला होता. तर थोडासा भाजीपाला मी निवडून ठेवला होता फ्रीजमध्ये. आणि ही शेपूची भाजी राहिली होती निवडायची. तर म्हणलं चला आता बाहेर ती बसली बाल्कनीमध्ये दळण करायला, तर मग आपली पण भाजी निवडून घ्यावी. तर मग मी भाजी निवडायला घेतली. तर थोडीशी अशी सुकल्यासारखी झाली होती बरं का, पण निवडून घेतली. तर नंतर मग तिने सुद्धा दळण झाल्याच्या नंतर मग ती पण मला भाजी निवडायला मदत केली तिने सुद्धा. तर बघा तुम्हाला आजपर्यंत पापड लागताना दिसत असं. आज आहे ना त्या मैत्रिणीचे पापड राहिले होते बघा, नाहीतर आमच्या अख्ख्या बिल्डिंग मधल्या बायकांचे सगळ्यांचे पापड लाटून झालेले आहेत. आणि आज परत एकदा पापड लाटायला बसलेला आहोत. तर 2 किलोचे पापड आहेत आज. तर आज एवढ्या आम्ही सगळ्यांनी पापड लाटले. तर बघू किती वेळा होतात ते. आणि आम्ही सांगेपासून ते सगळं उन्हाळं काम सगळ्या बायकांनी नोंद केलेलं आहे बरं का. त्यामुळे सगळ्यांचं उन्हाळं काम झालेलं आहे आता सध्या. आता कोणाच राहिले का उन्हाळं काम करायचं. तर अशा सगळ्या ग्रुपमधून जर आले पापड जर केले ना, किंवा उन्हाळं काम जर करत असलं ना, की मग काम केल्यासारखं वाटत नाही. गप्पा मारत मारत काम पटकन होतं आणि केल्यासारखं सुद्धा वाटत नाही बघा. सगळ्यात शेवटी म्हणजे पापड लाटायचा नंतर मग त्याचा आठ पापड असतो. पापड लाटून झाले बघा. लाल झालाय.
तर इथे बघा सगळे पापड लाटून झाले होते आणि इकडे शिवान्या वाळू घालत होती पापड, म्हणजे ठेवत होती साडीवरती. त्यानंतर मग इकडे चालला होता जोडवे काढायचा कार्यक्रम. तर बघा आमच्या गार्गीचा लूक. हाय कर गार्गी. तर पापड करून वरनं खाली आले तर बघा ही मुलं अभ्यास करून शाळेतून आली होती आणि कॅरम खेळतायत. तर त्यांचा चालला होता टाइमपास. तर हे बघा आमच्या आजी घरी पेढे घेऊन आले होते, आपण काही गडबडीत त्या लगेच गेल्या. तर मग व्हिडिओ घ्यायचा राहूनच गेला बघा. तर तुमच्यासोबत हे पेढे मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला पण व्हिडिओ मार्फत हे पेढे आहेत बरं का. तर एकदम स्वामी पुण्यतिथी निमित्त आज आम्हाला खुशखबर मिळालेली आहे. तर आमच्या नानांची मुलगी MBBS डॉक्टर झालेली आहे. तर तिचा रिझल्ट आज आम्हाला कळालेला आहे. तर खूप आनंद झालेला आहे आणि त्यानिमित्त आम्हाला आजी पेढे घेऊन आल्या होत्या. तर मी हे पेढे पहिले स्वामींना ठेवणार आहे घरामध्ये सुद्धा, आणि नंतर मठामध्ये पण जाणारच आहे मी थोड्या वेळाने 6 वाजता स्वामींच्या मठामध्ये. तर तिथे सुद्धा स्वामींना हे पेढे मी देणार आहे. तर चला बघा आता वाजलेले आहेत 6:30 आणि मी संध्याकाळची दिवाबत्ती पण केली आणि आता मी निघाले स्वामींच्या मठामध्ये. तर मी अगोदरच मठामध्ये जाणार होते स्वामींच्या, कारण आज स्वामी पुण्यतिथी आहे ना, त्यामुळे स्वामींच्या दर्शनासाठी. तर आजी मगाशी पेढे घेऊन आल्या होत्या. तर त्या बोलल्या की तू स्वामींच्या मठामध्ये जाणारच आहे तर मग स्वामींना सुद्धा पेढे घेऊन जा. तर म्हणलं चालतंय. तर कसं असतं बघा, माझं असं आहे की दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला मला खूप आवडतं आणि असा माझा स्वभाव आहे. जर आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी जर झालो तर आपल्याला सुद्धा देव कधी दुःखी ठेवत नाही बरं का, हे मात्र खरं आहे. तर चला मी चालले आता स्वामींच्या मठामध्ये. आम्ही स्वामींच्या मठामध्ये निघालो होतो. तर इथं 2 मैत्रिणी माझ्या मिळाल्या. तर थांबलो थोड्या वेळ गप्पा मारण्यासाठी. हाय कर की, यूट्यूब फॅमिलीला हाय करायचं असतं. तर चला आमची अशीच हसी मजा गप्पा मस्ती चालत असते. तर चला आता उशीर होतोय. तर उशीर होत होता म्हणून मग मैत्रिणींसोबत थोडंसंच बोलले बरं का. आता जिथं जाईन तिथं मला मैत्रिणी माझ्या भेटत असतात. तर काही जवळच राहतात तर काही थोड्याशा लांब अंतरावर राहतात. तर आमचं फोनवर बोलणं होतं असतं, पण अधूनमधून जर असं इकडं तिकडं जाताना जर भेटलं तर मग आम्ही बोलत असतो. तर कशा बोलत होत्या बघा, एकदम छान आहे त्यांचा स्वभावसुद्धा. तर स्वामींच्या मठामध्ये निघालो. जवळच आहे केडगावमध्ये आमच्या मंदिर. तर बघा जवळजवळ आम्ही स्वामींच्या मंदिराजवळ गेलो. तर तिथं स्वामी पुण्यतिथीनिमित्त भाविक दर्शनासाठी येत होते. पण आम्ही गेलो त्यावेळेस एवढी काही जास्त गर्दी नव्हती. तर थोडीशीच गर्दी होती. तर नंतर मग आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. तर बघा एकदम मस्त असं वातावरण तिथं तयार झालेलं होतं. आणि इथं पहा छान अशी रांगोळी स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त काढलेली होती. एकदम मस्त अशी रांगोळी दिसत होती बघा प्रत्यक्षामध्ये. तर आणि आतमध्ये आम्ही गेलो आणि आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस अजिबात गर्दी नव्हती. एकदम छान असं डोळे भरून स्वामींना पाहिलं. आणखीन जे आजींनी पेढे दिले होते ना ते सुद्धा मी स्वामींसमोर ठेवले. नंतर दर्शन घेतलं आणि आता जेवढं मला जमेल तेवढं मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे स्वामींचा. तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्वामींनासुद्धा मी पेढे ठेवून घेतले. तिथे जे भाविक भक्त आले होते दर्शनासाठी त्यांनासुद्धा पेढे वाटले मी. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मग गुरुमामा तिथे आले आणि ते बोलले की आता आरती लगेच होणार आहे. तर मग आम्ही आरतीसाठी थांबलो. तर सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाशे निर्भीक गुरु प्रेम रूपा देवाचे सर्वांगी सुंदर त्यांचे दुराचे कंठे रगे माळ मुक्ता फुलांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती वत्सला. आरती वाळू चरणी ठेवूया माता जे खेळी नामे तू अंतरनाथे. हो चला कुठं ना गाडो. गोष्ट
तर बघा दर्शन वगैरे एकदम मस्त झालं. मंदिरामध्ये आरती झाली, नंतर जप झाले, तर छान असं दर्शन झालं. आणि पुण्यतिथीनिमित्त इतकी भाविक दर्शनासाठी आले होते ना, तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि उशीर झाला आहे आता. तर चला, तर आम्ही निघालो आता घरी. दर्शन वगैरे झालं आमचं मस्त असं आणि 7:45चा टायमिंग झाला होता बघा. आणि आता मला घरी येऊ नये ना, स्वयंपाक पण बनवायचा होता. तर असं आम्ही पुण्यतिथीनिमित्त मग मी आज शेवयाची खीर बनवणार होते. आणि मग अंधार पण भरपूर झालेला होता बघा. आणि एकदम मंदिरामध्ये ना भरपूर गर्दी झाली होती. बरेच भाविक भक्त दर्शनासाठी आले होते. तुम्ही जर व्हिडिओमध्ये लाईन बघितलीच असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ताई दादांनो आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बरं का. आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.